नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पालक आणि पनीर मलाई कशी बनवायची ते बघणार आहोत। अशी भाजी तुम्ही कधी बनविली नसेल तर या पद्धतीने माझ्या बनवून बघा, खूपच छान तयार होते आणि स्वादिष्ट अगदी। चला तर मग मी इथे पालक घेतलेली आहे, हिला छान निवडून घेतलेली आहे आणि तोडून घेतलेली आहे। मी देठा सकट घेतलेली आहे आणि याला छान स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ करून व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे। मी इथे काजूचे हे असा माझ्याकडे कूट करून होता तर ते घेतले आहे। लसण घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या 10-12 मी काप करून घेतलेले आहे, कांदे घेतलेले आहे 2 आणि आलं घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्याकडे काजू असेल तर काजू पण वापरू शकता। आता आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। लसण टाकलेला आहे, मिरच्या आणि कांदा आलं हे टाकून आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे वाटण। आणि या पद्धतीने भाजी बनवून बघा, खूपच छान तयार होते। तुम्ही कधी बनविली नसाल या पद्धतीने तर बघा। आता हे काजूचा भुर्का आहे माझ्याकडे, मी कूट करून ठेवत असते कधी आपल्याला कामी येतं रेसिपीमध्ये। तर मी बघा या पद्धतीने 2 चमचे पाणी वापरलं होतं छोट्या चमच्यानी आणि वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता 1 टमाटरही मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे। आता गॅसवरनं मी गंज ठेवला, त्यात पाणी टाकलेलं आहे आणि 1 चम्मच मीठ टाकायचं आहे आणि 1 चम्मच साखर टाकलेली आहे। यामुळे ना पालकाचा रंग चेंज होत नाही। आता आपल्याला ना ही पालक नाही का यामध्ये छान उकळून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे। थोडी पालक चिमेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, खूपही शिजवायची नाही, थोडी शिजवायची आहे। ही चिमून कमी होते। या गंजामध्ये आता मी टाकून घेत आहे आणि चमच्याने असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि 2-3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूपच छान तयार होते भाजी ही। बघा आता ही छान शिजलेली आहे, गॅस बंद करून द्यायचा। आता मी 1 कटोऱ्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे, थंड पाण्यामध्ये ही टाकून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला याही पाण्यातून काढून थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे आणि हे आपण वाटण केलं होतं ना, कांदा मिरची वगैरे, ते मी टाकून घेतलेलं आहे आणि याला छान आपल्याला परतवायचं आहे, शिजवायचं आहे व्यवस्थित। हे मिश्रण छान शिजलं पाहिजे तेल सुटेपर्यंत। बघा या पद्धतीने शिजवून घेतलेलं आहे मी। आता आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि तिखट टाकलेलं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच मी जिरा पावडर टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही बरोबर म्हणजे अंदाज घेऊन टाकायचं, कारण की आपण मिरच्याही वापरल्या होत्या। आणि बघा हे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, मसाले जळले नाही पाहिजे म्हणून मी थोडं पाणी वापरलेलं होतं। आता टमाटरची आपण जी पेस्ट केलेली आहे ती पण यात टाकून घ्यायची आहे। आता बघा मसाले छान भाजून झालेले आहे। आता या वेळेला आपल्याला मसाले चांगले भाजल्यानंतरच आपल्याला हे पालकाचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे वाटलेलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण मी पाणी टाकून हे त्यातनं लागलेलं असते की नाही पालक वगैरे, तर ते टाकून घेतलेलं आहे। ही भाजी थोडी पांढुरकी दिसते कारण की मी यातनं मलाई वापरलेली आहे।
क्रीम वापरलं आहे, तर त्यामुळे ना पण खायला इतकी छान स्वादिष्ट लागते. आता आपल्याला ही जरी हिरवीगार दिसत आहे, पण नंतर ही थोडी क्रीममुळे पांढुरकी दिसते आणि दणदणीत अशी छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. मी कस्तुरी मेथी थोडी हातावर क्रश करून टाकलेली आहे आणि बटर घेतलेलं आहे. सुरुवातीला बटर टाकलेलं नाही मी, यावेळेला टाकते. तर यावेळेलाच टाकून तुम्ही भाजी बनवून बघा. तर भाजीची चवी खूपच भन्नाट तयार होते आणि स्वादिष्ट तयार होते. बघा, आता मी ना इथे हे पनीरचे काप करून घेतलेले आहे. मी पनीर ना तेलात न भाजता असे डायरेक्टच टाकत असते, कारण की मला ना याच प्रकारचे आवडतात. हे मऊ लागतात असे आणि छान असे सॉफ्ट होतात. आणि तेलात जास्त भाजायचे असेल तर तुम्ही भाजू शकता, पण जास्त भाजायचे नाही तेलामध्ये, नाहीतर ते ना चिकट होतात असे. तर भाजायचे असल्यास 2-3 मिनिटंच आपण तेलामध्ये परतवून तसे पण टाकू शकतो. बघा, छान आपली भाजी तयार झालेली आहे. आता शेवटी आपल्याला गॅस बंद करून द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही क्रीम टाकून हे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. गॅस बंद केल्यावरच क्रीम टाकायचं, नाहीतर आपली भाजी फाटू शकते. म्हणून मी गॅस बंद केलेली आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं. बघा, 2 मिनिटापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि बघा आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम मस्त आणि चविष्ट अशी स्वादिष्ट. बघा, कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.